फायनली कॉन्व्होकेशन होत आहे. ॲटलीस्ट 2 वर्षानंतर का होईना, आपल्यासाठी 2 वर्ष, आपल्या सिनियरसाठी 3 वर्ष आणि सुपर सिनियरसाठी 4 वर्ष. काहींची लग्न झाली, काही याच कॉलेजमध्ये पीजी करतायत आणि इथे येऊन मोमेंटो घेत आहेत. त्यानंतर काही लोक माझ्यासारखे करिअरसाठी भटकंती करतायत. तर माझं भाषण थोडंसं लांब आहे, तरी मी आयोजकांना आता आशिष सरांनी परमिशन दिलीच आहे. तर ज्यांना कोणाला, कारण इथे या स्टेजवरचं माझं काय कदाचित हे पहिलंच काहीतरी कारनामा असेल, नाहीतर इथे मी सगळं केलंय, लोळलो आहे, डान्स केले, सिंगिंग केली आहे, मागे कपडे चेंज केले आहे GFC मध्ये. तर ज्यांना कोणाला माझी ओळख नसेल तर मी थोडक्यात ओळख करून देतो. मी डॉक्टर अभय अलका चक्रधर देवसरकर. मी 2019 बॅचचा विद्यार्थी आहे आणि मी एक शेतकरी कुटुंबातून येतो. तर आपण एक छोटा गेम खेळूया इथे, टाळ्यांचा. मी कोणाचं नाव घेईन आणि तुम्हाला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. तर सगळ्यात पहिली जी टाळी आहे ती आपण आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या परिवारासाठी वाजवायची आहे. कारण त्यांनी तुम्हाला एक लहानाचं मोठं केलं, तुमच्यासाठी स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी काय अहोरात्र कष्ट केले ते त्यांनाच माहित. आपल्यालाही त्याची जाणीव नसेल कदाचित. तर त्यांच्यासाठी ही टाळी. त्यानंतर दुसरी टाळी वाजवायची आपल्याला स्वतःसाठी, कारण त्यांनी जे स्वप्न बघितलं ते तुम्ही आज इथे म्हणजे अहोरात्र म्हणजे नाईट आउट करून कसंही करून काय म्हणजे खूप जास्त अभ्यास केला असेल, काय केलं असेल त्या म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी. तर ते तुमच्यासाठी. त्यानंतर तिसरी टाळी आपल्या त्या सर्व शिक्षकांसाठी, बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत येण्यात आपण जे प्रवास झाला त्यामध्ये जे काही आपल्या सहवासात शिक्षक लोक आले आहेत, कारण त्यांनी तुम्हाला एक रस्ता दाखवला, एक पाथ दाखवलाय तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी. तर त्यांच्यासाठी ही टाळी. त्यानंतर शेवटची टाळी आपल्या निंदकांसाठी, हेटर्स. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तशीच काही ती घर. कारण त्यांनी जर तुम्हाला काहीतरी कुठे खुणावलं असेल, तुमच्या आई वडिलांना त्रास दिला नसेल, तर तुम्ही ती गोष्ट मनावर घेतली असती आणि आज तुम्ही या स्टेज पर्यंत आलेच नसतात. तर चौथी टाळी त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, माझं तर खरं तर मला डॉक्टर व्हायचंच नव्हतं. मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये माझं करिअर करायचं होतं. पण माझी आई, जिला की मला ॲप्रॉन मध्ये बघायचं होतं, आणि माझे वडील ज्यांचं लहानपणीचं स्वप्न होतं की मला डॉक्टर व्हायचं, तर त्यांचं जे स्वप्न होतं ते मला कसं या वेने पाथने घेऊन आलं ते मलाही कळलं नाही. त्यातल्या डेंटिस्ट बिलकुल नव्हतं व्हायचं मला, बिलकुलच नाही. माझ्या आईचं लहानपणी बघितलं मी, त्याचे खूप सारे दातांची म्हणजे ट्रीटमेंट चालायची दातांची, ते रेग्युलर तेच मला बिलकुल ते आवडायचंच नाही, मला करायचंच नाही असं म्हटलं होतं. पण तो कसं तरी त्यांचं स्वप्न मला इथपर्यंत घेऊन आलं. तर माझ्या जीवनाला मी 3 फेजमध्ये डिनोट केलं आहे. तर जीवनाचा पहिला फेज जो होता तो माझं 1ली ते 4थी म्हणजे जन्मल्यापासून ते 4थी पर्यंत, म्हणजे आई जिंदगी एकदम चिल, काही करायची घेणदेण नाही, कशाचं टेन्शन नाही, आपल्या एकत्रित कुटुंब, सगळ्या गोष्टी चिल, म्हणजे आपल्याला काही लहानपणी एवढं कळायचं पण नाही, आपण मजेमध्येच काढलं. त्यानंतर माझ्या जीवनाचा दुसरा फेज आला, तो म्हणजे 5वी ते 7वी आणि 8वी ते 12वी. हा फेज माझ्या जीवनातला सगळ्यात म्हणजे कठीण आणि खूप ट्रॉमॅटिक फेज मी मानतो. कारण या फेज मध्ये माझ्या आईला पॅरालिसिस झाला होता आणि ती क्लिनिकली 2 वेळा गेली पण होती आणि CPR देऊन त्या परत पण आल्या. आणि म्हणजे तो खूप ट्रॉमॅटिक असा माझ्यासाठी तो अनुभव आहे आणि मला तो आठवण केलं तरी रडू येते. आणि म्हणजे याच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाहीये. आज सुखाचा दिवस आहे आणि असे सुखाचे दिवस येत राहतील, मला याची खात्री आहे आणि कॉन्फिडन्स आहे. त्यानंतर तिसरा फेज, आणि असं चालत गेलं 12वी पर्यंत, अशाच गोष्टी चालत गेल्या. त्यानंतर माझा तिसरा फेज म्हणजे BDS सर्वायवल. आता इथल्या बऱ्याच लोकांना माझा प्रवास माहितीच आहे, मी खूप मजे केले, हे केले. GFC आले की मी इथंच पडून राहणार, सगळ्यांनाच माहिती आहे. तर जसं या कॉलेजमध्ये मी पहिल्या दिवशी ऍडमिशन झालं तेव्हा असं वाटलं की माझ्या ते जे दुःखाचा फेज होता तो आज निघून गेला आणि माझ्या आयुष्यात एक नवीन काहीतरी रस्ता, दरवाजा उघडला आहे आणि तो पुढे म्हणजे तो दरवाजा बंद केला मी आता, आणि पुढे मला फक्त आता प्रगती आणि प्रगती दिसते माझ्या जीवनामध्ये. तर इथे असं काही झालंय की कॉलेज ने हमको दिया क्या, काही लोक घंटा म्हणतात. तर कॉलेज ने मुझे वो ट्रॉमा दिया जो मुझे जिंदगी में कोई भी प्रॉब्लम आए तो उसको मतलब उससे मैं बाहर कैसे निकल सकता हूँ, ये कॉलेज ने मुझे उस ट्रॉमा की वजह से गाइडेंस दिया है. उसके बाद कॉलेज ने मुझको दिया क्या, एक ऐसा दोस्त जो बाद में जाके भाई बना और मेरी जिंदगी का सहारा बना.
त्यानंतर कॉलेज ने मुझको दिया क्या, एक ऐसी महिला मित्र जो आगे जाके बहन बनी या फिर बहुत अच्छी दोस्त बनी, जो मतलब टेंशन रिलीफ की दुकान जैसे बोलते हैं, मैं जाके सबको चिढ़ा देता हूँ। जैसे कि यहाँ पे बहुत सारे लोग हैं मेरे बैचमेट, समीक्षा, राही, इनको बहुत ज्यादा तंग करता था मैं। तो त्यानंतर कॉलेज ने हमको दिया क्या, कुछ ऐसे सीनियर्स और जूनियर्स जिन्होंने मुझे बहुत सारा प्यार दिया है, बहुत बहुत भर भर के प्यार दिया है। अगेन कॉलेज ने बस मुझे एक चीज नहीं दी जो 5 साल लोग बोलते थे कि इसके पास तो 5-6 होगी। त्यानंतर कॉलेजने भरपूर अजून असं काही दिलंय, एक नवीन ओळख दिली आहे, एक डिग्री दिली आहे, बॅक पेन दिलाय, स्लीपलेस नाईट्स दिल्या आहे, त्यानंतर कमी मार्क्स सुद्धा दिले एक्झाम मध्ये, त्यानंतर भांडणा करायला बॅचमेट्स दिले होते, आणि त्यानंतर फेवरेट माझं सगळ्यात जीएफसी म्हणजे गणेश फेस्टिवल, 10 दिवस जीएफसीचे आणि 5 दिवस आधीचं जे काही प्रिपरेशन, 15 दिवस मी इथेच भेटणार तुम्हाला, कॉलेज सुटलं की इथेच। त्यानंतर मी कॉलेजला एक म्हणजे माझं दुसरं घरच मानलं होतं। जेव्हा मी घराच्या बाहेर पडलो, म्हणजे जेव्हा ऍडमिशन घेतलं, त्यानंतर कॉलेज माझं एक दुसरं घरच तयार झालं, आणि त्या घर मांडलं म्हणजे त्याच्यामध्ये घरातील काही सदस्य पण असतील। तसंच मी डिपार्टमेंट वाईज प्रत्येक डिपार्टमेंटच्या शिक्षकांच्या स्टाफच्या बिहेवियर नुसार मी त्या डिपार्टमेंटला एक नाव दिलं, जसं की आई, बाबा, भाऊ, बहीण। तर सगळ्यात पहिले मी सुरुवात करतो पेरिओ पासून। कोणी गेस करू शकते की पेरिओला कुठलं नाव दिलं असेल? आई, बाबा, बहीण, भाऊ, ज्याच्याबद्दल काही? तर मी पेरिओला आईचा दर्जा दिलाय, कारण ते लहानपणीची आई आठवा तुमची, तिच्याबद्दल म्हणजे तुम्हाला कसं असं भीतीदायक वातावरण होतं, खूप भीतीदायक प्रेम होतं, म्हणजे थोडीशी चूक केली की आई डोळे वाटणार आणि आपण लगेच शांत बसणार। तसंच काही या डिपार्टमेंटचं स्नेहा मॅम आणि ग्रीष्मी मॅम इथे नाहीत वाटते, तर त्यांचे डोळे असे मोठे केले की भीती, समोरचा कुठला पीजी स्टुडंट असो, यूजी स्टुडंट असो, तो लगेच तिथे असं भीतीदायक एकदम गपचूप। पण तसंच प्रेमळ त्यांनी, म्हणजे कुठलीही गोष्ट समजून सांगायची असेल तर एवढ्या प्रेमळपणाने आई जशी आपल्याला समजून सांगते लहानपणापासून, तसेच ते समजून सांगायच्या। आणि पेरिओशी माझा जास्त नातं आलेला आहे, कारण मी तिथे रिसर्च प्रोजेक्ट केला आहे ग्रीष्मे मॅमच्या अंडरमध्ये, आणि त्या रिसर्च प्रोजेक्टला मला ग्रँट पण मिळाला, तर मॅमचं मी खूप खूप धन्यवाद करू इच्छितो। त्यानंतर येतं बाबा। कोणी गेस करू शकते कोणतं डिपार्टमेंट आहे बाबा म्हणजे? नाही, पीएचडीचा दुसरा आहे। तर प्रॉस्टलला मी बाबा एक घोषित करतो, कारण गाडे सर, लावटी सर, ते कसं घरात बाबा आल्यानंतर सगळं वातावरण एकदम शांत व्हायचं लहानपणी, तसंच काहीतरी इथे लावटी सर आणि गाडे सर एंट्री केली की सगळे शांत। आणि फर्स्ट इयरलाच आम्हाला सिनियरने सांगून ठेवलं होतं की लावटी सर आणि गाडे सर यांच्या नजरेत तुम्ही येऊ नका फर्स्ट इयर पासून, जर तुम्ही आले तर फायनल इयरला फेल। ते आम्हाला फर्स्ट इयरला सरांनी सांगितलं, म्हणजे सगळ्या सिनियर्स लोकांनी सांगितलं, आम्ही शांत राहायचो, म्हणजे त्यांच्या समोर कधी वचवच नाही केली। पण त्यांचं एक, जेव्हा पण गाईड करायचं असेल की कुठली गोष्ट आपल्याला काही माहिती नसेल किंवा कुठल्या पाठ आपल्याला करिअर काउन्सिलिंग या गोष्टीसाठी सर, म्हणजे लावटी सरांनी खूप मदत केली मला, म्हणजे अशी पाठ थोपटून मला सांगायची की अभि तू ये कर, तुझ्या ऐसा होगा, तू ये कर सकता है, वो कर सकता है। त्यानंतर येतात जयश्री मॅम, परफेक्शन क्वीन म्हणतो मी त्यांना, म्हणजे प्रत्येक कामामध्ये त्यांचं एवढं परफेक्शन असायचं की म्हणजे ते स्टुडंट कडून पण तसंच एक्सपेक्ट करायचे की म्हणजे कितीही चांगलं काम बनवून यावं, ते काही ना काहीतरी सांगणारच तुम्हाला की तू इसको थोडा ऐसा कर सकता है, इसको ऐसा कर सकता है। आणि त्यांनी मला एवढ्या टेक्निक शिकवल्या पेशंट करायच्या, आणि मी ना पुस्तकी किडा नव्हतो, मला पुस्तकं वाचायची जास्त इच्छा नव्हती, मी प्रॅक्टिकल माणूस होतो, पेशंट करायचो आणि त्याच स्टेप मी एक्झाम मध्ये लिहून आलेलो आहे, जसं मी पेशंट वर केल्या तशाच मी एक्झाम मध्ये लिहून आलो। आणि याचं श्रेय जातं जयश्री मॅमला। जयश्री मॅमने मला प्रत्येक स्टेप कुठल्याही पेशंटची अशी एकदम म्हणजे एक्सप्लेन करून सांगितली आहे की ते मला अभ्यास करायची स्वतःहून काही गरज पडली नाही कधी। त्यानंतर येतात प्राजक्ता मॅम, आहेत का इथे? नाहीत वाटते। आशिष सर, तुम्हाला स्टुडंट कडून कोणाकडून जर काम काढून घ्यायचं असेल ना तर प्राजक्ता मॅमला तुम्ही अपॉइंट करून द्या। म्हणजे मॅम मला म्हणायचे, अभय तेरे को एक काम करना है, कर, तू आहे तिथे आहे, काही विचार नाही, अभय तेरे को एक काम करना है। एक किस्सा सांगतो मॅम सोबतचा। आमची 3rd इयरची युनिव्हर्सिटी एक्झाम, 5 दिवसावर आमची युनिव्हर्सिटी एक्झाम, आणि आमच्या सिनियर्सचे प्रॅक्टिकल चालू होते तेव्हा। तर प्रॉस्टोचं प्रॅक्टिकल होतं आमच्या सिनियर्सचं, आणि मी रात्री थोडा उशिरा झोपून उठलो, सकाळी उठलो म्हणजे मॅमनेच फोन केला मला 8:30 वाजता जवळपास, अभय तू जिस भी हालत में जैसे भी है जल्दी भागते हुए कॉलेज आ। मतलब मैम अभी उठा भी नहीं हूँ मैं, आपने कॉल किया तब उठाओ। नहीं मुझे नहीं पता, तू जल्दी आ।
मी जशा अवस्थेत गेलो त्याच्याकडे आणि ते मला तिथे सरळ सांगायला लागले, ये तेरी सिनियर है, इसका पैर फ्रॅक्चर हुआ है, ये पेशंट नहीं कर सकती, तुझे इस पेशंट का एफ आय देना. मला मी आधी जीवनात कधी केलं नाही एफ आय, काय नाही, काही घेतलं नाही, जाऊन एफ आय कर. आणि तो माझा पहिला पेशंट युनिव्हर्सिटीमध्ये मी एफ आय केला. पण मॅमनी मला खूप हेल्प पण केली. फर्स्ट इयर पासून माझं वर्क थोडं प्रोसेस मला आवडायचं, तर मी सुरुवातीपासूनच करायचो. तर माझं लवकर व्हायचं वर्क आणि माझ्या मॉडेलवरच मॅम सगळे डेमो द्यायचे आणि माझं लवकर अप्रूव्ह पण व्हायचं. 1-2 मॅम चुका सांगायचं आणि लगेच अप्रूव्ह व्हायचं. त्यानंतर येतं भाऊ बहीण डिपार्टमेंट. एनी गेस? मोठे भाऊ बहीण ज्यांना आपण सगळ्या काही गोष्टी शेअर करू शकतो. असं म्हणजे कुठलाही पर्सनल प्रॉब्लेम असो, सोशल असो, फिजिकल असो, कुठलेही काही असेल. नाही ऑर्थो नाही, ओएस अक्षय सर. अक्षय सर म्हणजे ते सगळ्या कॉलेजचे कॉमन मोठे भाऊ आहेत. त्यांच्याकडे कुठलाही प्रॉब्लेम घेऊन जा तुम्ही, सर अशा वेळी गाईड करतात. आणि सर कधी अशा फालतू गोष्टी केल्या नाही. जेव्हाही सरांकडे गेलो आपण, सर एकदम तुम्हाला करिअर काउन्सिलिंग, तुमच्या एज्युकेशनच्या हिशोबाने त्याच पाथने तुम्हाला तुम्ही कुठलीही प्रॉब्लेम गेलात ना, तुम्हाला ते एज्युकेशनच्या पाथनेच तुम्हाला गाईड करतील. असं काही अक्षय सरांचं होतं. थँक्यू सर, तुमच्या गायडन्समुळे आम्ही इथपर्यंत आहे आज. त्यानंतर येतो एंडो. एंडो म्हणजे माझं एक प्ले झोन होतं. तिथे एक डॉक्टर असल्याची फिलिंग वाटायची. म्हणजे सरळ रिअल पेशंट आपण हँडल करायचो. प्रत्येक आपल्याला कोणाला दाखवायची गरज नाही आणि डायरेक्ट पेशंट करून आपण. आणि बऱ्याचदा असं झालं की काही पेशंट केले मी आणि त्यांच्या रेफरन्सनी परत ते पेशंट येऊन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर अभय सर कोण आहे, त्यांच्याकडे मला काम करायचं आहे असं बोलले. तर ती एक अलग म्हणजे चांगली वेगळी एक फिलिंग होती. फक्त एका गोष्टीमुळे मला एंडो आवडायचं नाही, ते म्हणजे ऋषिकेश सर. ऋषिकेश सरांचे फालतू ते अल्बम. म्हणजे तुम्ही वर्षभर पेशंटही करताय, ट्रॉमा सहन करताय आणि तुम्हाला ते वर्षानंतर तुम्ही ते अल्बम त्याचा तयार करताय आणि ते सबमिट करताय. म्हणजे किती फालतू प्रोसेस आहे. ते सरांनी कुठेतरी बदलायला पाहिजे. ते बिलकुल ते म्हणजे स्टुडंटला डोक्याला तो ट्रॉमा आहे. मग येतं ओडीएमआर डिपार्टमेंट. ओडीएमआर डिपार्टमेंटला मी मित्राचा दर्जा दिलाय. मित्राचा दर्जा का दिलाय तर इथे एकदम रोस्टिंग डिपार्टमेंट आहे. रोमिता मॅम झालं, राखी मॅम झालं, अशा रोस्ट करायच्या. लेक्चर मध्ये बसलं की अशा खतरनाक. आणि रोमिता मॅमचे जोक्स करायला आम्हाला ह्युमर पाहिजे होता. म्हणजे मॅम एखादा जोक सांगून द्यायचे आणि शांत बसा, मग आम्ही 2 मिनिटांवर हसायचो की असं काहीतरी आहे, मॅमने काहीतरी जोक मारला. आणि त्या एवढ्या रोस्ट करायच्या. एक किस्सा सांगतो रोमिता मॅम सोबतचा. आम्ही तिघं, अक्षय, मृणाल आणि मी, 3 जण म्हणजे आमचं एंडच आपलं ओडीएमआरचं लेक्चर लंच नंतर असायचं. मस्त तिकडे कॅन्टीनच्या वरच्या हॉलमध्ये एसी असायची. मोस्टली उन्हाळ्यामध्ये कसं व्हायचं, आता जेवण झालं किंवा झोप. एकदम आम्ही कधीच ओडीएमआरच्या लेक्चरला लवकर नाही गेलो. 5 मिनिटं तरी मिनिमम लेट गेलोच आहे. लेट जाऊन आम्ही मागे जाऊन बसायचो 3 जण एकाच लाईन मध्ये. एक वेळ मॅमनं अशा म्हटलं, तुम तीनों बाय बाय उठो सामने आओ. एक या कोपऱ्यात, एक त्या कोपऱ्यात, एक सेंटरला. आणि त्यानंतर अख्खा लेक्चरभर आम्हाला एवढं सुनवलं. मॅम एवढे क्वेश्चन असे विचारले की आम्हाला असं वाटलं की चंद्र आम्ही सोबत बसणार की नाही घेतो. त्यानंतर येतं धीरन मॅम आणि आशिष सर. एकदम मित्रासारखे. म्हणजे अभ्यासाच्या टायमाला अभ्यासच करते. म्हणजे अभ्यासाच्या टायमाला जास्त काही जमायचं नाही. पण जेव्हा फ्री टाइम असायचा ना, एकदम मित्रासारख्या गोष्टी. पिकनिकला जायचं का, गर्लफ्रेंड कोण आहे तुझी, कोणाची लफडी, कोणाचं काय, सगळं माहिती आहे दोघांना. आणि म्हणजे एवढं मस्ती मजामध्ये चालायचं ना आणि एवढं गायडन्स केलं सरांनी. त्यासाठी मी सरांना खूप खूप धन्यवाद. मॅमला पण. त्यानंतर येतं ऑर्थो डिपार्टमेंट. ऑर्थोशी माझं जास्त काही जमायचं नाही, कारण मला ऑर्थो आवडायचं नाही पहिल्यापासूनच. वायर वेडिंग म्हणा, वायर मॉडेल अनालिसिस म्हणा किंवा सिफॅल मला बिलकुल कधीच नाही आवडलं त्याचं. पण एक किस्सा सांगू इच्छितो आपल्या आकांक्षा मॅमचा. आकांक्षा मॅम ज्या दिवशी म्हणजे ओरडायला लागल्या, ज्या दिवशी आम्ही काहीतरी ओरडा केला, काहीतरी केला क्लासमध्ये आणि मॅम आल्या, तेव्हा बघितलं मॅम कानातून रक्त निघेपर्यंत बोलायचं. आणि त्यांचे शब्द म्हणजे 27 गेजचा जो वायर असतो ना, त्याच्यापेक्षा पॉइंटेड असायचे. ते डायरेक्ट काळ्याच्या कोपऱ्यातून आरपार निघून जायचे. एवढ्या मॅमचे ते शब्द लागायचे. बिलकुल नाही म्हटलं. तर मग त्यानंतर मला असं त्या ऑर्थोच्या वेळी कधीच गेलं नाही. तुला ठीक आहे, तुला इंटर्नशिप आणि फायनल इयर पास करायच्या शिवानी सरांनी गाईड केलं आणि त्यानंतर ते झालंही तसं. त्यानंतर येतं अजून एक ठिकाण येतं जिथे तुम्हाला कधीच डॉक्टर मानलं नाही. पीएचडी नाही, पीएचडी होते तर मानतात सर, खूप सर म्हणजे सगळ्यांना डॉक्टर मानतात सर. बाहेर गेले की सर कुठे रिस्पेक्ट करतात, ही डॉक्टर आपण इंटरनॅशनल हे डॉक्टर आहे असं तसं म्हणतात सर. हॉस्पिटल मानतीलही कसे,
आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये लेक्चर करायचं सोडून वर जाऊन लपाछपी खेळणार. काय सागर, बनीश, मेघ, आचल, समीक्षा आठवते का? वरती लपाछपी खेळत होतो. असे कारनामे केल्यावर ते कशा डॉक्टर मानतील आपल्याला? ते MBBS लोक आहेत, त्यांचे एक्सपेक्टेशन त्यांच्यासारखेच असतील. या फॅमिलीमध्ये एक छोटंसं योगदान उदय भाऊ फार्मसीचे, श्रीकांत भाऊ कॅन्टीनचे, त्यानंतर लायब्ररीच्या निर्मला मॅम, त्यानंतर सफाई कामगार आपल्या नलिनी आंटी, गुरुभाऊ, त्यानंतर IT चे आपले आशिष मालोकर, शुभम यांचं सुद्धा, यांनी पण म्हणजे बरेच काही लोक आहेत, स्पेशली गार्ड्स. रात्री 12 वाजेपर्यंत आम्हाला व्हॉलीबॉल खेळू द्यायचे ते बिना परमिशन. योगिता मॅमचा फोन आला तरी म्हणायचे ठीक आहे मॅम गए हो. अजूनही ही फॅमिली इथे संपली नाहीये. लायब्ररी आहे, ऑडिटोरियम आहे, लॉन आहे, कॅन्टीन आहे. लायब्ररी म्हणजे आमचं पबजी एरिया. तिथे जाऊन आम्ही AC मध्ये मस्त पबजी खेळत बसायचो, कधी अभ्यासही करायचो, पबजी खेळायचो. त्यानंतर OS आणि OSच्या समोर जो आपला प्रॉस्तो आणि OSचा तिथे वेंडिंग मशीन होती आमची, फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत होती. लायब्ररी मधून बोर झाले तिथे जाऊन वेंडिंग मशीन मधून काही खाऊन यायचं, पुन्हा लायब्ररीत जाऊन पबजी खेळायचं. त्यानंतर ऑडिटोरियम, इथे नेटवर्क कधीच नसायचं, त्यामुळं सगळे ऑफलाईन कामं इथे केले आम्ही. झोपा काढल्या इथं, इंडोर गेम्स खेळले, काय नाही केलं इथं. GFCचे सगळ्यात स्पेशल म्हणजे GFC माझी अविस्मरणीय आहे या कॉलेजची. प्रेसिडेंट सर आम्हाला पहिले खुश होऊन आम्ही खेळत असणार किंवा लायब्ररीमध्ये बसले असणार, जाओ बच्चो पिझ्झा लेके आओ, पैसे मैं दूंगा. त्यानंतर कधी आलू बोंडे, श्रीकांत म्हणायचे आलू बोंडे देतो, कधी म्हणायचे पोहा देतो. अशा काही गोष्टी झाल्या. आता बहुतेक आताच्या पोरांना ते नशिबात नाहीत त्या गोष्टी. प्रेसिडेंट सरनं सोडून दिल्या त्या सगळ्या गोष्टी करणं. आहेत का मला माहिती नाही आता कदाचित, कारण मी इंटर्नशिपला असताना ते बंद झालेलं होती प्रथा. आणखी एक असं कोणतं तरी डिपार्टमेंट राहिला असं वाटतंय का तुम्हाला? तिकडे कोपऱ्यामध्ये डीन ऑफिसच्या बाजूला. तुम लोग क्या इधर सिर्फ सीटा गरम करने आए हो क्या? नाम लो ना, जब कब से बोल रहा हूं मैं इधर, तुम ये पोटी लोग इधर सब लोग बैठे हैं, तुम लोगों को नाम नहीं पता क्या मेरे डिपार्टमेंट का? असंच काही सरांचं, आपले सगळ्यांचे लाडके रसूल सर, स्पेशली इंटर्नची सगळ्यात लाडके सर. म्हणजे सरच्या समोर कोणाची नाही सांगू. प्रेसिडेंट सर आणि हेमंत सर सोडले ना, एक स्टाफ असो, स्टुडंट असो, PG असो, कोणी असो, त्यांच्या समोर उभं राहणं म्हणजे एक चुकीचं आहे. म्हणजे त्यांना जास्त काही म्हणजे हेच करता येत नाही. सर तिथे झापून देतात. आणि सर मला नेहमी ना ऑडिटोरियमचा कुठलाही प्रोग्राम असेल ना, तर मला ते डिसिप्लिन कमिटीमध्ये सर मला घ्यायचे आणि मला म्हणायचे तू मेरे आजूबाजू में घुमणार. आणि मग म्हणायचे जर कोणी चेंगळ करत असेल एखादा पोरगा, वो पोटी का नाम क्या है, वो उनका उसका पूछ के तो आओ जरा सा, और मेरे को लिखना और मेरे को बाद में देना, मैं उनको बताता बाद में. वो पोटा, वो उधर वो जो कोपचे में जो फालतूवादी फकालबंदी कर रहा है ना, उसका फोटो निकालो, मेरे को व्हाट्सएप पे भेज. असं काही सरांसोबत झालेलं आहे. त्यानंतर जिओ टॅग म्हणजे कॉलेजचं एक कुठे गेले तरी जिओ टॅग, सगळ्यांच्या इंटर्नच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये जिओ टॅग असणार. म्हणजे जिओ टॅग शिवाय आमची जिंदगी अधुरी होती. मोबाईलमध्ये जिओ टॅग नाही म्हणजे तुम्ही इंटर्नच नाहीये. कुठे गेले की सर मला सगळ्यात पहिला म्हणजे मोमेंट होता जिओ टॅगचा. ते सेवा सर मला म्हटले माझ्याकडे हा OnePlusचा फोन आहे आणि सरने मला म्हटले की तुझ्याकडे वो आईफोन नहीं है क्या तुम्हारे पास, जिओ टैग निकालने के लिए आईफोन अगर होगा तो वो लेके आओ. बोले किसी के पास, तुम्हारे पास है? बोला नहीं सर मेरे पास OnePlus का है. अच्छा ठीक है, तुमने अभी फोटो निकाला, दिखाओ मेरे को कैसा दिखता हो. तो हाँ अच्छा निकाल, ठीक है. बोले आईफोन की जरूरत नहीं, बोले अभी तुम निकालो, बोले फोटो निकालो, मेरे को व्हाट्सएप पे भेज दो बाद. पण सरांनी खरंच मला पर्सनली खूप जास्त हेल्प केली आहे. मला म्हणजे इंटर्नशिप नंतर सगळ्यात पहिले म्हणजे ज्या सरांची सगळ्यात अखेरला साईन होते त्या माणसाने मला सगळ्यात पहिले साईन दिली. माझं 23 तारखेला म्हणजे 2 दिवसाचे 2 काय 3 दिवसाचे एक्सटेन्शन बाकी होते आणि आमची इंटर्नशिप संपल्या सरांकडे गेलो मी आणि सर मला म्हटले का, मी सरांना म्हटलं की सर माझे एक्सटेन्शन आहे 2-3 दिवसाचे. सर ठीक है बोले तुम जब भी आओ, तुम्हारा कुछ ऐसा ये नहीं, बोले तुम डिसाइड मत करो, बोले जिस दिन आ जाओ सवेरे आ जाओ, बोले डिपार्टमेंट में तुम उस दिन बैठ जाना, बोले कर लो, बोले तुम जो तुम्हारा एक्सटेन्शन है. मग त्यानंतर मी 23 तारखेला माझं एक्सटेन्शन घेतलं आणि 3 दिवसाचं होत आहे 23, 24, 25. तर 23 तारखेलाच मी डिपार्टमेंटला गेलो आणि दुपारी मी सॅटेलाइटला गेलो होतो हिंगणाला. तर तिकडे 3 जवळपास काहीतरी मला मेसेज आला की मी GDC मध्ये CA शिपसाठी अप्लाय केलं होतं
आणि त्याच्यामध्ये माझं इंटरव्ह्यू लिस्टमध्ये नाव आलं होतं. आणि मग तिकडून आल्यानंतर मी सरांना भेटलो आणि सरांना सांगितलं की सर माझं CSF साठी मी हे केलेलं आहे, त्याच्यासाठी मला सिलेक्शन म्हणजे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. तर सर ठीक है बोले, बहुत बहुत अच्छी बात है बोले, मैंने भी किया था वो जो नागपुर में मैंने भी CSF किया था बोले, और तुम भी करो बोले, बहुत अच्छा है बोले, अगर हुआ तो बहुत अच्छा है बोले, मेरी तरफ से तुमको क्या लगेगा. मी म्हटलं सर बस साईन पाहिजे आपल्याला, ICC वगैरे लागेल, मला परवा दिवशी इंटरव्ह्यूला जायचं. तर हा ठीक आहे लाव तुम्हाला फाईल लाव बोले, मी दिले का बोले साईन. मग मी घेऊन गेलो फाईल सरांकडे कॅबिनमध्ये. सर म्हणे, मी सरांना म्हटलं की सर माझे अजून 2 दिवसाचे एक्सटेन्शन आहे आणि थोडीफार जे सबमिशन असतात आपले फाईलचे ते काही बाकी नाही. नाही बोले मेरे को कुछ चाहिए नहीं बोले, तुम साइन दे, तुमने बहुत काम किया बोले साल भर, तू अभी साईन दिलो बोले. आणि सगळ्यात पहिली साईन मला सरांनी दिली, सगळ्यात पहिली साईन मला सरांनी दिली. आणि त्याच्यानंतर सरांमुळेच मला CSF साठी मला मुंबईला एक नवीन काहीतरी उपक्रम मला करायला भेटला. आणि आज मी म्हणजे माझा हात म्हणजे बऱ्यापैकी मला पेशंट एक्सपोजर मिळालं आणि माझ्या लाईफमध्ये काहीतरी नवीन ऊर्जा मिळाली. धन्यवाद सर, मला तुमच्यासाठी खूप खूप पर्सनल कारण सरांच्या हेल्पमुळे मी तिथे जाऊ शकलो नसतो. कारण कदाचित सरांनी मला डीन ऑफिसमध्ये जाऊन शिफारस करून माझ्यासाठी NOC तयार करून दिली आणि ते काय पुढे झालं. त्यानंतर कॉलेजची सर्वायव्हर किट, माझी बॅच 2019, UG ग्रुप B आणि इंटर्नशिप ग्रुप G. मी या बॅचचा 4 वर्ष CR होतो. CR म्हणजे समजते अनपेड मजदूर, ज्याच्या तुम्ही पोरांच्या पण शिव्या खाणार आणि वरून मॅडम स्टाफच्या पण खाणार. स्पेशली मी योगिता मॅडमच्या या खूप शिवा खाल्या याच्यामध्ये. सेकंड इयरची युनिव्हर्सिटी एक्झाम आणि मी लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसलो होतो. तर सगळ्यांनी म्हणजे ठरवलं की आज आपण मास्क बंक करायचं, आपले 4-5 दिवस राहिले एक्झामला. आणि मी लायब्ररीमध्ये बसलो. मॅमने डीन ऑफिसच्या बाहेरून फोन केला आणि मी लायब्ररीमध्ये बसलो. तिथपर्यंत मला मॅमचा आवाज, तू किधर है, जिधर भी है, जब भी अभी इधर आ, नहीं तो मैं तेरे को हॉल तिकीट नहीं दूंगी. आणि त्यानंतर म्हणजे असं झालं की तू CR है तो तूने ही उनको प्रोवोक किया है, तूने ही प्रोवोक किया है, वो लोग नहीं आ रहे, इसका कारण तू ही है. कल के कल सब लोग आने चाहिए, नहीं तो किसी को हॉल तिकीट नहीं दूंगी, तेरे को तो स्पेशली नहीं दूंगी. पण नाही यार, यांच्यामुळे मला खूप दुनियादारी समजली, बाहेर जीवनात म्हणजे कसं जगायचं. 100 लोक आपल्यासोबत आजूबाजूला आहेत आणि मी CR होतो तर मला सगळ्यांशी म्हणजे कोऑर्डिनेशन ठेवावं लागायचं. आणि म्हणजे खूप एक नवीन काहीतरी म्हणजे बाहेर समाजात आपल्याला कसं जगायचं या पोरांनी मला शिकवलं आहे. तसंच काही माझा ग्रुप B, आमचा पहिला असा ग्रुप असेल ज्यात 10 पैकी 6 पोरं होतो आम्ही, आणि ज्या बाकीच्या 4 पोरी होत्या ना त्या पण आमच्या पोरांसारख्याच झाल्या नंतर. म्हणजे ते पोरांसारख्याच वागायला लागल्या. तसंच वाईस वर्षा इंटर्नशिप मध्ये गेलो आणि तिथे माझे जे 10 जण होते, 10 जणांमध्ये एक मुलगा मी, माझी गॉसिप्स करायला शिकवलं मला यांनी. How long you are taking? 5 minutes बस. No, only 5 minutes. So much of time. Just 5 minutes. तर या 5 वर्षात काही माझ्याकडून चूक झाली असेल आणि तुमच्याकडे काय झालं तर मी तुम्हाला माफ करतो, तुम्ही मला माफ करा, एक लहान भाऊ म्हणून समजून. आता चांगल्या गोष्टी तर सांगितल्या आहे, पण काही गोष्टी आपल्याला कॉलेजला बदलायला लागतील असं मला वाटते. त्या गोष्टी मी नोट करू इच्छितो. ते म्हणजे हॉस्पिटलची जर थोडंसं आपण डेव्हलपमेंट केलं, पेशंट फ्लो वाढवला तर आपला तसा डेंटलचा फ्लो वाढेल. त्यानंतर कॉन्व्होकेशन जे आहे ते लगेच बॅच संपल्यानंतर लगेच द्यायला पाहिजे कॉलेजने, कारण ही एक म्हणजे पॅरेंट्ससाठी एक प्राऊड मुवमेंट असतो. मुलांनी तर अचिव्हमेंट केलीच असते, पण पॅरेंट्सनी जे काही कष्ट केले लहानपणापासून तर त्यांना ते एक म्हणजे कॉन्व्होकेशन त्याच्यासाठी असतं असं मला वाटतं. त्यानंतर UT एक्झाममध्ये जे प्रेशर देतात, आधीच खूप प्रेशर असतं आणि एक्झामच्या 2 दिवस आधी तुम्ही हॉल तिकीट अडकून ठेवताय, म्हणजे रात्रीपर्यंत तुम्ही हॉल तिकीट देत नाही आहे, हे पोरांना खूप मोठा ट्रॉमा असतो. ते एक थोडंसं कुठेतरी बदलायला पाहिजे. त्यानंतर रिसर्चला आपल्या कॉलेजमुळे खूप म्हणजे नाव मिळालं आहे. तसंच रिसर्चमध्ये सगळेजण करिअर नाही करू शकत, सगळ्यांना नाही जमत ती गोष्ट. तर लोकांना MDS साठी किंवा दुसरे काही करिअर काउन्सिलिंग असे काही प्रोग्राम्स घेतले पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांना काहीतरी एक नवीन कळेल. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, जसं की इंटर्नशिप संपल्या लोकांचे 10 दिवसात सगळं ICC साईज भेटतं. आम्हाला 6-6 महिने कॉलेजच्या मागे पडावं लागतं, तेव्हा कुठं ICC भेटते. त्यानंतर 6 महिने पडावं लागतं, कॉशन मनी भेटते. असं काहीतरी होतं. तर त्या गोष्टी एक सुधारायला असं मला वाटते. प्रेसिडेंट सर एक म्हणतात की त्यांच्यासाठी एक सक्सेसची व्याख्या आहे. सक्सेसची त्यांच्यासाठी एक व्याख्या आहे की माझे UG स्टुडंट्स माझे सक्सेस आहे असं म्हणतात. माझ्यासाठी सक्सेस म्हणजे माझे
समाजात आपल्याला कुठेही म्हणजे एक आपल्या वडिलांच्या नावाने किंवा आईच्या नावाने आपल्याला ओळखलं जातं. ज्या दिवशी मला माझ्या नावाने माझ्या वडिलांना ओळखल्या जाईल त्या दिवशी मला माझं सक्सेस भेटलं असं मी ग्राह्य धरतो. आणि एवढं बोलून मी माझ्या आई वडिलांना सांगू इच्छितो की तुमचा मुलगा खऱ्या अर्थाने या कॉलेजमधून डॉक्टर झाला. तर सर्वांना धन्यवाद आणि माझं भाषण ऐकल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि असंच भेटत राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहा, एवढंच बोलू इच्छितो. धन्यवाद.